गुड इव्हनिंग स्टुडंट्स, माय सेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपण इयत्ता पहिली मराठीचा क्लास घेणार आहोत. आपल्याला फक्त आता काही दिवसच राहिलेले आहेत आपल्या परीक्षेला. त्यामुळे आपण आता व्यवस्थित आपला अभ्यास हा सुरू करायचा आहे. आजचा जो आपला पहिलीचा घटक आहे त्याचं नाव आहे क्रियापद. क्रियापद म्हणजे काय पहिल्यांदा बघा. तर क्रिया पूर्ण करणारा शब्द किंवा क्रिया दर्शवणारा शब्द, क्रिया दर्शविणारा शब्द. आपले पहिलीचे सगळे काय झालेले आहेत, धडे शिकून झालेले आहेत. आता आजचा हा शेवटचा आपला पहिलीचा घटक आहे. तर क्रिया दर्शवणारा शब्द जो असतो तो क्रियापद असतो. आता क्रिया म्हणजे काय म्हणतो आपण, ऍक्शन म्हणतो. इंग्लिशमध्ये रनिंग, रायटिंग, स्लीपिंग, जम्पिंग, होपिंग जे असतात ते सगळे क्रियादर्शक शब्द असतात. आलं लक्षात? मग ते क्रियादर्शक शब्द काय असतात आपल्याला माहिती झालेली असतात. आता कार्यात एक व्याकरण मध्ये तुम्हाला विशेषण सुद्धा शिकवलं होतं मी. विशेषण म्हणजे काय, तर विशेष माहिती सांगणारा शब्द. उदाहरणार्थ फुलपाखरू सुंदर आहे किंवा फुलपाखरू रंगीबेरंगी आहे. फुलपाखरांविषयी विशेष काय माहिती सांगितलेली आहे की फुलपाखरू कसं आहे, रंगीबेरंगी आहे किंवा सुंदर आहे. म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असतो तो काय असतो, विशेषण असतो. आणि क्रियापद म्हणजे काय, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द जो असतो तो क्रियापद असतो. आलं लक्षात? उदाहरणार्थ बघा, मराठीमध्ये जातो, येतो, उठतो, बसतो, नाचतो. आलं लक्षात? करतो, चालतो. आणि शक्यतो क्रियापद हे ओळखताना लक्षात घ्या, हे वाक्याच्या नेहमी शेवटी येतं. क्रियापद हे काय होतं, नेहमी वाक्याच्या शेवटी येतं. आता बघा, इथे एक वाक्य लिहितो बघा. अमर खेळायला जातो. पाऊस जोरात पडतो. आई स्वयंपाक करते. शिक्षक शिकवतात. शिक्षक शिकवतात. आता याच्यामध्ये जर बघितला तर याच्यामध्ये क्रिया पूर्ण करणारा शब्द कोणता असतो, तर क्रिया दर्शवणारा शब्द जो असतो, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियादर्शक शब्द म्हणजे क्रियापद. अमर खेळायला जातो, पाऊस जोरात पडतो, आई स्वयंपाक करते, शिक्षक शिकवितात. याच्यामध्ये काय असतं, तर कोणतं क्रियापद आहे बघा. अमर हे नाम आहे, पाऊस नाम आहे, आई नाम आहे, शिक्षक नाम आलं इथं. मग त्यांच्याबद्दल वाक्य काय अमर खेळायला नुसतं म्हटलं तर ह्याच्यामध्ये काय अर्थ लागतो का, नाही लागत. अमर खेळायला, मग काय खेळायला, काही नाही. अमर खेळायला जातो म्हणजे जातो हे ह्याच्यामधलं क्रियापद झालं. आलं लक्षात? पाऊस जोरात पडतो, पडतो म्हणजे पाऊस जोरात काय पडतो की नाही हे आपल्याला कशावरून कळतं, पडतो या क्रियापदावरून कळतं. आई स्वयंपाक करते, आता करते, आई स्वयंपाक काय केला, करते काय करत आहे, काय कळालं त्याच्यावरून, नाही. आई स्वयंपाक करते म्हणजे काय, आई स्वयंपाक करते हे त्याच्यातलं काय आलं, क्रियापद आलेलं आहे. शिक्षक शिकवतात, शिक्षक फक्त म्हटलं तर काय अर्थ पूर्ण होतो का, नाही होत. शिक्षक शिकवतात हे आपल्याला कशावरून कळतं, तर शिकवितात, पडतो, करते हे सगळे काय आहेत, वाक्यातील क्रियापद आहेत. आता बघा, कधी कधी तुम्हाला इथं वाक्य देतो ना, इथं देतो सविता पुस्तक वाचते. सविता पुस्तक वाचते. त्याच्यानंतर बघा, पोपट मिरची खातो. दादा
काम करत करतो. दादा काम करतो. मी अभ्यास करते. आता इथे एकूण 4 वाक्य दिलेली आहेत बघा. सविता पुस्तक वाचते, पोपट मिरची खातो, दादा काम करतो, मी अभ्यास करते. त्याच्यानंतर बघा, शरद नियमित, पुढं वाक्य आहे, व्यायाम करतो. आता 5 वाक्यामधलं तुम्हाला क्रियापद तुम्ही शोधायचंय. ही वाक्य तुमच्यासाठी आहेत. सविता पुस्तक वाचते, पोपट मिरची खातो, दादा काम करतो. ही वाक्य आहेत, ही तुमच्यासाठी आहे. दादा काम करतो, मी अभ्यास करते, शरद नियमित व्यायाम करतो. आता याच्यामध्ये तुम्हाला क्रियापद ओळखायचे. क्रियापद म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, की वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे काय आहे, क्रियापद आहे. क्रियापद हे नेहमी वाक्याच्या शेवटी येतं. आलं लक्षात? जातो, खातो, पितो. तुम्हाला जर वाटत असेल तर हे शब्द लिहून घ्या. जातो, येतो, उठतो, बसतो. थोडा वेळ देणार आहे तुमच्यासाठी आता, आणि तुम्ही काय करायचंय, ते राहिलेले शब्द लिहून घेऊन ह्याची हे प्रश्न दिलेले आहेत त्याच्यातली क्रियापद तुम्हाला ओळखायची आहेत. हे इथं वाक्य ही दिलेली मी आहेत. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, आणि इथं आहे ते 5 नंबरचं वाक्य आहे. बघा, ह्याची उत्तर तुम्ही काढायचे आहेत. 1-2 मिनिटं तुम्हाला वेळ मी देणार आहे. चालू करा. बघा, अगदी सोपी वाक्य आहेत, त्याच्यावरून तुम्हाला उत्तर काढायचे आहेत. सविता पुस्तक वाचते, पोपट मिरची खातो, दादा काम करतो, मी अभ्यास करते, शरद नियमित अभ्यास करतो. बघा, आता ह्याच्यामध्ये क्रियादर्शक शब्द कोणता आहे? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियादर्शक शब्द आपल्याला ओळखायचा होता. सविता पुस्तक वाचते, ह्याच्यामध्ये वाचते हे काय आहे, क्रियादर्शक शब्द आहे. पोपट मिरची खातो, खातो हा क्रियादर्शक शब्द आहे. करतो हा दादा काम करतो हा क्रियादर्शक शब्द आहे. मी अभ्यास करते हा क्रियादर्शक शब्द आहे. शरद नियमित व्यायाम करतो, करतो हा त्याच्यामधला क्रियापद आहे. आले लक्षात सगळ्यांच्या? क्रियापद म्हणजे काय?
वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियादर्शक शब्दला आपण काय म्हणतो, तर क्रियापद असे म्हणतो. आता सविता, पोपट, शरद हे त्याच्यातली नाम आहेत. म्हणजे दिलेल्या नावाला वाक्यातील आपण नाम असे म्हणतो. विशेषण म्हणजे काय, सुंदर, छान, कडू, गोड हे जे आहेत ते आपले विशेषण आहेत. सर्वनाम म्हणजे काय, नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. उदाहरणार्थ आपण काय म्हणतो त्याच्यामध्ये, की तो अभ्यास करतो, तो, ती, ते, आपण, कोण हे जे आहेत ते सर्वनाम आहेत. तर लक्षात आलं तुमच्या. क्रियापद म्हणजे काय, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द जो असतो तो क्रियापद असतो. ओके, पुढे बघा. आता आपले हे कार्यात्मक व्याकरण आपलं आता संपलेलं आहे. हा, आता पुढचा जो घटक आहे तो कोणता आहे बघा, तर उतार्यावरील प्रश्न सोडवणे. आता मी डायरेक्ट उतारा वाचून दाखवणार आहे, कसा वाचायचा आणि त्याच्यावरचे प्रश्न कसे सोडवायचे हे तुम्हाला आता मी सांगणार आहे. ज्यांच्याकडे बुक्स असतील त्यांनी बुक समोर घेऊन बघून तो उतारा बघू शकताय. पहिला उतारा आहे बघा. आता दुसरा लेसन आपण चालू केलेला आहे. तर खालील प्रश्न कसा येतो, खालील उतारा वाचून उतार्यावरील प्रश्नांची योग्य उत्तरे शोधून पर्यायाचा क्रमांक, योग्य पर्याय क्रमांक लिहायचा असतो. बघा, पहिला उतारा वाचताना लक्षात ठेवायचा, उतारा काळजीपूर्वक वाचायचा. उतार्यावरील एक आणि एक शब्द हे समजून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही घाई गडबड करत उतारा वाचायचा नाहीये. उतारात कधी कधी समानार्थी शब्द विचारतात, विरुद्धार्थी शब्द विचारतात, ते समजून घेऊन सोडवायचं आहे. उतार्यावरचे प्रश्न काळजीपूर्वक नीट वाचायचे आहेत. प्लस त्या प्रश्नांमध्ये नेमका काय विचारलेलं आहे हे तुम्ही त्याच्यामध्ये नीट बघायचं आहे. त्या उतार्यामध्ये नेमकं तुम्हाला काय विचारलेलं आहे, काय सोडवायचं आहे हे तुम्ही काय बघायचं आहे, नीट वाचून व्यवस्थित बघायचं आहे. लक्षात, प्रश्न नीट वाचा, प्रश्नांचे पर्याय नीट वाचा सगळे. कारण की फसवे पर्याय असतात त्याच्यामध्ये आपल्याला ते पर्याय म्हणजे लिहून चालणार नाहीत. बघा, पहिला उतारा आता मी तुमच्यासाठी वाचणार आहे. आज शामरावच्या घरात सकाळपासूनच खूप घाई चालू होती. ते आपल्या लहान मुलांना ते सारखे सांगत होते, अरे लवकर उठा, आज बैल पोळा आहे. आपल्या राजा सर्जाला नदीवर आंघोळ घालायची आहे. छोटा सदू मोठ्या आवाजात म्हणाला, आबा मलाही शेतावर यायचे आहे. बैल सजवण्यासाठी झूल, घुंगराच्या माळा, बाशिंगे इत्यादी साहित्य आणले होते. बैलांना आंघोळ घालून सजवून गावात वाजत गाजत मिरवणूक काढली. घरी शामरावच्या पत्नीने आनंदाने बैलाचे पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला. अशा प्रकारे पोळा हा सण साजरा केला. बघा, थोडक्यात म्हणजे उतारा वाचताना अगदी नीट शांततेत तुम्हाला वाचायचा होता. बघा, परत एकदा बघा, आज शामरावच्या घरात सकाळपासून खूप घाई चालू होती. ते आपल्या मुलांना सारखे सांगत होते, अरे लवकर उठा, उरका उरका, आज बैलपोळा आहे. आपल्या राजा सर्जाला नदीवर आंघोळ घालायची आहे. छोटा सदू मोठ्या आवाजात म्हणाला, बाबा मलाही शेतावर यायचे आहे. बैल सजवण्यासाठी झूल, घुंगराच्या माळा, बाशिंगे इत्यादी साहित्य आणले होते. बैलांना आंघोळ घालून सजवून गावात वाजत गाजत मिरवणूक काढली. घरी आल्यावर शामरावच्या पत्नीने आनंदाने बैलाचे पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला. अशा प्रकारे पोळा हा सण साजरा झाला. बघा, म्हणजे थोडक्यात काय ह्याच्या उतार्यामध्ये काय दिलेलं आहे आपण विचार करायचा, की बैलपोळा म्हणजे आपण काय म्हणतो, बैलपोळा हा सण इथं काय केलेला आहे, साजरा केलेला आहे. आलं लक्षात. मग आपल्याला काय करायचं आहे, मग तो नितारा उतारात कोण कोणतं आहे, शामराव आहे, त्यांच्या मुलग्याचा एक काय झालेला संवाद दाखवलेला आहे. शामरावच्या घरी कोणता सण साजरा होतो, शामरावच्या घरी कोणता सण साजरा होता, कोणता सण होता, होळी, दिवाळी, पोळा, दसरा. आता काय दिलेलं आहे, होळी आहे का, नाही. दिवाळी आहे का, नाही. दिवाळी म्हटलं तर दुसरा उल्लेख आला असता. पोळा आणि दसरा, दसरा आहे का, नाही. तर पोळा हा सण त्यांच्यामध्ये काय होत होता, साजरा होत होता. पोळा हा सण काय होत होता, साजरा होत होता. हे त्याच्यामधलं महत्वाचं काय आहे, वैशिष्ट्य आहे. पोळा हा त्याचं उत्तर येणार आहे, बैल पोळा. आलं लक्षात. तर बघा,
बैलपोळ्याला कशाचा नैवेद्य केलेला होता? आता तिथं वाक्य दिलेलं आहे, शामरावच्या पत्नीने आनंदाने काय केलेलं आहे? आनंदाने बैलांची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य केलेला होता. म्हणजे बैलपोळ्याला कशाचा नैवेद्य केलेला होता? भाकरीचा, 2 नंबर पुरणपोळीचा, 3 नंबर बेसन लाडूचा आणि 4 नंबर मोदकाचा. तर बैलपोळ्याला कशाचा नैवेद्य केला होता? पुरणपोळीचा नैवेद्य केला होता. पुढचं बघा, बैलाला आंघोळ कुठे घालायची, कुठे घातली? तर बघा प्रश्न, नदीवर, विहिरीवर, नळावर, तळ्यावर. तर बैलाला आंघोळ कुठे घातली? तर नदीवर घालायची. कारण शामराव म्हणाले चला आवरा लवकर नदीवर जाऊन बैलांना आंघोळ घालायची आहे. हे वाक्य आठवतं ना तुम्हाला? अशा प्रकारे नीट प्रश्न वाचून तुम्ही त्या काय करायचं आहे, उतार्यावरील प्रश्न सोडवायचे. पुढे बघा, पुढचा अजून एक उतारा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. महाराष्ट्रातील गोदावरी ही एक नदी आहे. त्या नदीकाठी पैठण हे एक गाव आहे. या गावात खूप दिवसांपूर्वी एक संत होऊन गेले. त्यांचे नाव एकनाथ होते. एकदा भर दुपारी उन्हात ते आंघोळ करून घरी येत होते. वाटेत त्यांना एक मूल रडताना त्यांनी पाहिले. मुलाच्या अंगावर कपडे नव्हते, वाळूत पाय भाजत होते, ते एकटेच चालले होते. चटकन त्यांनी त्या मुलाला कडेवर घेतले, मायेच्या शब्दांनी समजावून शांत केले व त्याच्या घरी सोडवले. संत एकनाथ थोर पुरुष होते. ते सांगत, सर्वांनी एकमेकांना मदत करावी, प्रेम करावे, हाच माणसाचा खरा धर्म आहे. बघा, तर इथं महाराष्ट्रातील गोदावरी नदी आहे, त्या नदीकाठी पैठण हे गाव आहे. त्या गावात खूप दिवसापूर्वी एक संत होऊन गेले. त्यांचे नाव एकनाथ असे होते. तर त्यांच्याविषयी एक छोटा इन्सिडंट इथं दिलेला आहे. एकदा भर भर दुपारी उन्हात ते आंघोळ करून घरी येत होते. वाटेत एक मूल रडताना त्यांनी पाहिले. मुलाच्या अंगावर कपडे नव्हते, वाळूत त्याचे पाय भाजत होते. ते एकटेच चालले होते. चटकन त्यांनी मुलाला पाय भाजलेले बघितले आणि चटकन कडेवर घेतले. कडेवर म्हणजे काखेत घेतले. मायेच्या शब्दांनी समजवून शांत केले व त्याला त्याच्या घरी सोडवले. संत एकनाथ थोर पुरुष होते. ते सर्वांना एकमेकांना मदत करावी, प्रेम करावी, हाच ते धर्म ते सर्वांना सांगत होते. बघा, आता प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या कुणाकुणाच्या उत्तर लक्षात आहेत बघा. उतारात कोणत्या नदीचे नाव आले आहे? नदीकाठी कोणते गाव आहे? मूल रडत असणारी कोणती वेळ होती? बघा, प्रश्न नीट ऐका, उत्तर तुम्ही सांगा. उतार्यात कोणत्या नदीचे नाव आले आहे? नदीकाठी कोणते गाव होते? मूल रडत असणारी कोणती वेळ होती? ओके, अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे, ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं लगेच आठवून ठेवा. तुम्हाला मी त्याची उत्तरं सांग. बघा, प्रश्न काय विचारलेला होता मी? उतारात कोणत्या नदीचे नाव आहे? पहिल्याच आहे महाराष्ट्रातील गोदावरी नदी. जे उतारात गोदावरी नदीचे नाव आले आहे. नदीकाठी कोणते गाव आहे? त्या नदीकाठी पैठण हे गाव आहे. दुसऱ्या जोडीला त्याचं उत्तर आहे. मूल रडत असणारी वेळ कोणती? तरी तो उल्लेख कसा केलेला आहे? भर दुपारी उन्हात आंघोळ करून. आता मुलग्याच उल्लेख केलेला नाही, तर एकनाथ, संत एकनाथ हे काय झालेले, भर दुपारी उन्हात आंघोळ करून घरी येत होते. तेव्हा त्यांना वाटेत काय झाले, मुलगा रडताना पाहिजे. म्हणजे हे वेळ कुठली आहे? दुपारची आहे. तर त्यांनी काय उल्लेख केलेला आहे की त्या मुलाच्या अंगावर कपडे नव्हते आणि वाळूत त्याचे पाय भाजत होते. मग ही वेळ कोणती असणार आहे? तर भर दुपारची असणार आहे. म्हणजे आता मूल रडत असणारी वेळ कोणती होती? दुपार, सकाळ, रात्र यापैकी नाही. आता यापैकी नाही हा पर्याय ज्यावेळी तुम्हाला येईल
तिथं लिहिलेलं असतं चौथा पर्याय नेहमी यापैकी नाही येतो. म्हणजे या तिन्ही पैकी एक हे उत्तर ग्राह्य नाहीये, म्हणजे बरोबर नाही, तेव्हा यापैकी नाही हे उत्तर तिथं काय केलं जातं, दिलं जातं. आलं लक्षात सर्वांच्या? तर अशा प्रकारे इथं उत्तर मूल रडत असणाराची वेळ कोणती होती, तर दुपार होती, हे लक्षात अशा या वाक्यांवरून लक्षात येतं. पुढे बघा, कवितेवर आधारित प्रश्न. कविता, खालील कविता वाचा व त्यावरील आधारित प्रश्न सोडवा. दुसरी कविता मी सांगणार आहे. सोनूला बाळ माझं छकुल, झोपलं ग आईच्या खुशीत, स्वर्गाहुनी अधिक माया प्रेम, मिळते ग येथेच भूतलावर. कोणतं नाही ग दुःख येते, आहे ते सर्व सुखच सुख, कधीच नाही आटणार मायेचा पदर, येते अखंड झरा प्रेमाचा सागर. बघा, बऱ्याच मुलांना कवितेचा आता पहिलीच्या मनानं अर्थ समजायला थोडा अवघड जाईल, पण आपण काय करायचंय, समजून घ्यायची कविता. फक्त थोडाफार का असताना आपल्याला जेवढा अर्थ समजून घेता येईल तेवढे आपण अर्थ त्याचा समजून घेऊया, म्हणजे आपल्याला ते सोपं जाणार आहे. बघा, सोनूला बाळ माझं छकुल, झोपलं ग आईच्या कुशीत, स्वर्गाहून अधिक माया प्रेम, मिळते ग या येथेच भूतलावर. म्हणजे स्वर्गापेक्षा जास्त माया प्रेम कुठं मिळत असेल, तर आईच्या कुशीत मिळते. कुठं झोपलेलं आहे बाळ, आईच्या कुशीत, मग तिथंच मिळते भूतलावर. म्हणजे कोणी नाही ग दुःख येते, कोणतं नाही ग दुःख येते, आहे ते सर्व सुखच सुख. असं का म्हटलेलं आहे, कारण की आई कधी आपलं दुःख नेहमी लपवत असते. जरी बरं नसलं तरी बाळाला सांगते काय, मला बरं नाही, तू हे कर ते कर. बाळाला ती कधीच सांगत नाही, उलट बाळाला काय हवं ते ती करून देते. आपल्याला कोणताही त्रास होत असेल तरी बाळाला आधी पहिल्यांदा काय पाहिजे, बाळ आजारी आहे का त्याची काळजी घ्यायची. म्हणजे कुठलंही दुःख ती बाळाला येऊ देत नाही, ती सुखच सुख आपल्या बाळाला देत असते. आणि कधीच नाही आठणार मायेचा पदर, येथे अखंड झरा प्रेमाचा सागर. आणि इथं कधीच ही आईची माया ही कधीच आटणारी नसते, लहान मोठे असलं तरी. आणि हा अखंड झरा प्रेमाचा सागर असतो. अशा प्रकारे ही कविता दिलेली आहे. आता कवितेवरचे प्रश्न बघा. बाळ कोठे झोपले आहे, एक नंबर बघा आईच्या कुशीत, दोन दुसरा पर्याय दारात, तिसरा झोक्यात, चौथा यापैकी नाही. तर बरीच मुलं झोक्यात लिहू शकतात, म्हणजे झोक्यात म्हणजे पाळण्यात. पण प- काय दिलेलं आहे बघा, झोपलं ग आईच्या कुशीत, या वाक्यावरून आपल्याला लक्षात येतं. झोपलं ग आईच्या कुशीत म्हणजे बाळ कोठे झोपलेलं आहे, पहिलाच पर्याय बघा आईच्या कुशीत. हे उत्तर तुम्ही तिथं गोल करायचंय. आईच्या जवळ कोणती माया मिळत आहे, तर आईच्या जवळ सूर्यासारखी, दोन नंबर स्वर्गासारखी, तीन नंबर मातीसारखी आणि चार नंबर रागासारखी. आता रागासारखी तरी आई काय माया करत नाही, सूर्यासारखी पण इथं उल्लेख आलेला नाहीये, तर स्वर्गाहून अधिक माया प्रेम. मग ह्याचं जर तुम्हाला उत्तर गावत नसेल तर पर्यायातील कोणता शब्द कवितेत आलाय हे पाहायचं. स्वर्ग हा शब्द आलेला आहे बघा, स्वर्गाहून अधिक माया प्रेम. मग इथं काय, स्वर्गासारखी माया ही मिळत आहे. कोणत्या मायेचा पदर आटणार नाही असं विचारलेलं आहे. झऱ्याचा, दोन नंबर पर्याय नदीचा, तीन नंबर आईचा आणि चार नंबर सागराचा. तर कोणत्या मायेचा पदर आटणार नाही, तर इथं शेवटचंच वाक्य आहे, कधीच नाही आटणार मायेचा पदर, येथे अखंड झरा प्रेमाचा सागर आहे. म्हणजेच कोणत्या झऱ्याचा येणार का, नाही, नदीचा नाही, तर आईच्या मायेचा पदर कधीच आटणार नाही इथं सांगितलेलं आहे. आणि लक्षात मग हे नीट वाचल्यावरच आपल्याला कळतं. त्याच्यावरची जी कविता आहे आपली ती सुद्धा आपण समजावून घेऊया कवितेवर, म्हणजे मुलांनाच थोडक्यात काय होईल, प्रश्न समजणं सोपं जाईल. बघा, खालील कविता वाचावं, त्या खालील प्रश्नांची पर्यायातून उत्तर शोधून गोल करा. पलीकडे ओढ्यावर माझे गाव ते सुंदर, झाडाझुडपात आहे लपलेले माझे घर, पिंपळाच्या झाडापाशी लहानसे माझे घर, तुळशीचे वृंदावन चिरेबंदी ओढ्यावर. बघा, पलीकडे ओढ्यावर, पलीकडे एक ओढा आहे, त्या ओढ्यावर माझे एक सुंदर गाव आहे. झाडाझुडपात आहे लपलेले माझे घर, म्हणजे माझ्या गावाच्या आजूबाजूला खूप झाडे आहेत. लपलेले गाव आहे म्हणजेच काय, माझ्या झाडाच्या सॉरी माझ्या गावाच्या आजूबाजूला खूप झाडे झुडपे आहेत. पिंपळाच्या झाडापाशी लहानसे माझे घर, म्हणजे तिथे एक छोटं पिंपळाचं झाड आहे, त्या पिंपळाच्या झाडाजवळ माझे एक लहानसं घर आहे. तुळशीचे वृंदावन चिरेबंदी ओठ्यावर आहे. चिरेबंदी अशी माझा घराचा ओठा आहे, म्हणजे आपण म्हणतो उंबरठा आहे ओठा म्हणजे. आणि त्या चिरेबंदीच्या ओठ्यावर एक तुळशीचे छानसे वृंदावन आहे, म्हणजे तुळशीचे झाड आहे. आलं लक्षात? अशा प्रकारे आता त्याची प्रश्न कसे सोडवायचे बघा.
घर कोणत्या झाडापाशी होते? 1 नंबर पिंपळाच्या, 2 नंबर वडाच्या, 3 नंबर आंब्याच्या आणि 4 नंबर पेरूच्या. तर घर आपलं कोणत्या पिंपळाच्या झाडापाशी होतं? पहिलंच 4 नंबरचं वाक्य, 5 नंबरचं वाक्य आहे बघा. पिंपळाच्या झाडापाशी लहानसे माझे घर, म्हणजे पिंपळाच्या झाडापाशी कवीचे घर आहे. चिराबंदी ओठ्यावर काय होते? बघा, तुळशीचे वृंदावन चिराबंदी ओठ्यावर, म्हणजे तुळशीचे वृंदावन हे कुठे होते? तर चिराबंदी ओठ्यावर वृंदावन होते. पर्याय काय दिलेले आहेत? झोका, वृंदावन, मंदिर आणि 4 नंबर पर्याय गोठा. मग काय होतं? चिरेबंदी ओठ्यावर वृंदावन होतं. पुढं बघा, गाव कोठे होते? पलीकडे ओढ्यावर माझे गाव ते सुंदर. गाव कुठे होते? तळ्यावर, नदीवर, ओढ्यावर, शेतावर. तर गाव कुठे होते? तर पलीकडे ओढ्यावर. मग ओढ्यावर हेच याचं उत्तर काय येणार आहे? बरोबर येणार आहे. आलं लक्षात? ही आपला शेवटचाच काय होता? पाठ होता. मराठीचे सगळे पाठ मी शिकवून झालेले आहेत. मराठीचा पाठांतराचा घटक आहे, तो तुम्ही घरी पूर्ण करायचा आहे. पुढची एक कविता मी अजून एकदा म्हणजे समजावून सांगणार आहे बघा. दिवसभर पावसात असून सांग ना आई, झाडाला खोकला का होत नाही? दिवसभर खेळून सुद्धा सांग ना आई, वारा जराही दमत नाही. रात्रभर पाडे म्हणून सांग ना आई, बेडकाचा आवाज कसा बसत नाही? दिवसभर काम करून सांग ना आई, तुला थकवा कसा येतच नाही? अतिशय सुंदर कविता आहे, फार छान कविता आहे, समजून घ्या बघा. दिवसभर पावसात असून सांग ना आई, झाडाला खोकला का होत नाही? म्हणजे ज्यावेळी पावसाळा असतो त्यावेळी झाड दिवसभर पावसात असतं ना. आपण काय होतं, आपण पावसात जरा भिजलो तर आपल्याला लगेच सर्दी खोकला होतो. मग या कवितेतल्या मुलाने प्रश्न आईला विचारला की झाडाला का खोकला होत नाही, झाडाला का आजारी पडत नाही? दिवसभर खेळून सुद्धा सांग नाही, वारा कसा जराही जमत नाही. आम्ही खेळलो दिवसभर तर आम्ही दमतो किंवा आम्हाला तहान लागते, मग या वाऱ्याला का दमत नाही, तो का दमत नाही, असा प्रश्न विचारलेला आहे. रात्रभर पाणी म्हणून सांग नाही, बेडकाचा आवाज कसा बसत नाही? ज्यावेळी पावसाळा सुरू असतो त्यावेळी रात्रभर बेडकांचा आवाज डराव 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 चालू असतो. मग हे रात्रभर आवाज करून करून बेडकाचा आवाज का बसत नाही सांग बरं? आम्ही जर जास्त बोललो किंवा जास्त आम्हाला काय त्रास झाला, आमचा कसा आवाज बसतो? आणि दिवसभर काम करून सांग ना आई, तुला थकवा कसा येत नाही? आणि आई, तू आमच्यासाठी, या घरासाठी दिवसभर काम करत असतेस, तरी तुला थकवा कसा येत नाही? असा अतिशय छान प्रश्न विचारलेला आहे. कारण की बाबा जरी ऑफिसमधून घरी आले तरी ते कंटाळा आला म्हणून घरी बसतात, त्यावेळी आई त्यांना चहा पाणी देत असते. पण आईला कंटाळा आला म्हणून आपण कधी तिला पाणी दिलंय का, चहा दिलाय का? म्हणजे ह्याच्यातूनच आपल्याला किती सुंदर छान असा उल्लेख इथं कवीनी केलेला आहे बघा. आता याच्यावरचे प्रश्न बघूया नीट. तुम्ही सुद्धा विचार करू शकता की तुम्ही कंटाळून आला, दमून आला, भूक लागली तर पटकन आई तुम्हाला पाणी देते, खाऊ देते, काहीतरी करून देते, काय पाहिजे विचारते. पण आई ज्यावेळी कंटाळते त्यावेळी तुम्ही विचारताय का तुला पाणी देऊ का, चहा देऊ का? आपण पण थोडंफार असं केलं पाहिजे. म्हणजे आईला थकवा आलेला असतो पण ती कधीही दाखवत नाही. कोणाला खोकला येत नाही ते बाळ आईला विचारत आहे बघा. प्रश्न नीट बघा. कोणाला खोकला येत नाही ते बाळ आईला विचारत आहे. 1 नंबर वाऱ्याला, 2 नंबर झाडाला, 3 नंबर बेडकाला, 4 नंबर आईला. दिवसभर पाण्यात पासून सांग, झाडाला खोकला का येत नाही? कुणाला प्रश्न विचारलाय? झाडाला प्रश्न विचारलेला आहे. कोणाचा आवाज बसत नाही आहे बाळ म्हणतं? बेडकाचा, पावसाचा, 3 नंबर वाऱ्याचा, 4 नंबर झाडाचा. कोणाचा आवाज बसत नाही असं म्हणलेलं आहे? तर रात्रभर पाडे म्हणून बेडकाचा आवाज का बसत नाही असं कवी म्हणत आहे. म्हणजे तर काय येणार आहे? बेडकाचं येणार आहे. दिवसभर काम करून थकवा कोणाला येत नाही? 1 नंबर झाडाला, 2 नंबर वाऱ्याला, 3 नंबर आईला, 4 नंबर बेडकाला. तर दिवसभर काम करून थकवा कोणाला येत नाही? झाडाला, वाऱ्याला, आईला, बेडकाला. शेवटचीच लाईन आहे बघा. दिवसभर काम करून सांग नाही, थकवा तुला थकवा कसा येत नाही? बघा, अतिशय छान. म्हणजे आईला दिवसभर काम करून थकवा येत नाही असं विचारलेलं आहे. मग याचं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 3 आईला. मग ह्या सगळ्या मी कविता तुम्हाला इथं समजून सांगितलेल्या आहेत, पाठ समजून सांगितलेला आहे, आज क्रियापद सुद्धा शिकवलेलं आहे. आज आपले 3 घटक इथं झालेले आहेत. तर तुम्ही काय करायचं आहे? उतार्यावरील प्रश्न हे नीट वाचायचे आणि त्याच्यावर तुम्ही अभ्यास हा छान करायचा आहे. आता तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थी सुद्धा तुमचे घरी कसे पाठ करायचे मी सांगितलेलं होतं.
जोड शब्द कसे पाठ करायचे हे सुद्धा सांगितलेलं होतं. इथंच आपण आता थांबणार आहोत पहिलीचा क्लास. पुढच्या लेक्चरला आपले राहिलेले जे बुद्धिमत्ता असतील, गणित असेल किंवा त्याच्यामध्ये इंग्लिश असेल त्याचे पाठ आपण कंप्लीट करून होईल तसं घटक शिकवायचे आहेत. परीक्षा जवळ आलेली आहे, महिना राहिलेला आहे. आपण हा सिलेबस पुढे पुढे घ्यायचा आहे. जोड शब्द पाठ करताना मोठ्यानं म्हणायचं. काठ, कसर, दाग, दागिने, झाड, लोट हे सांगितलेलं आहे. कसं पडतं, प्रश्न कसे पडतात. मीन समानार्थी पण तसंच वाचायचं. आई, माता, माय, जननी, मासा, मीन, कर, हात असे मोठमोठ्यानं वाचायचं. सारखं सारखं पुन्हा रिव्हिजन करायचं. म्हणजे आपले कुठेही मार्क जाणार नाहीत. आले लक्षात? तर आज आपण काय करूया, इथंच थांबूया. इयत्ता पहिलीचा आपला क्लास होता. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर पहिलीच्या क्लासमध्ये आपल्याला नीट प्रश्न उतारा वाचून, प्रश्न नीट वाचून उत्तर लिहायचे आहेत. पहिलीची आपली स्पर्धा परीक्षा पहिलीच आहे. पहिलीच्या मुलांना लक्षात ठेवा की नेहमी स्पर्धा परीक्षेला सोपे प्रश्न विचारले जात नाहीत. कारण की स्पर्धा परीक्षा म्हणजे हा पुढच्या येणाऱ्या आपल्या इयत्तेचा पाया असतो. त्यामुळे कदाचित आपल्याला पहिलीच्या मुलांना थोडे पुढचे प्रश्न विचारले जातात, दुसरीच्या मुलांना त्याच्या पुढचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे काय होतं, आपल्या अभ्यासात भरपूर हा आपला अभ्यास होतो. आणि हा काय अभ्यास अवघड नसतो. आपल्याला जर मोबाईल मधला अवघडात अवघड जर ऍप्स कळत असतील तर आपल्याला हा अभ्यास काहीही अवघड नाहीये त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही हा अभ्यास केलाच पाहिजे, पाठांतर तर केलंच पाहिजे, ह्याला कोणताही पर्याय नाहीये. आलं लक्षात? त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा. फक्त महिना राहिलेला आहे. ओके, थँक्यू.